स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे। ह्या दिवशी भरपूर लोक गुरुदक्षिणा घेतात, गुरूंची सेवा करतात, मंदिरामध्ये जातात। पण प्रथम जे गुरु असतात ते आपले आई वडील असतात। तुमच्या घरामध्ये जर तुमचे आई असणार, आई वडील असणार किंवा सासू सासरे असणार तर नक्कीच त्यांची सेवा करा। आणि त्या दिवशी ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे म्हणजे उद्याच्या दिवशी तर तुम्ही काय करायचं, आपल्या घरामधले आपले आई वडील असतील त्यांच्या अगोदर पाय धुवायचे। सकाळच्या टायमाला त्या पायांना हळदी कुंकू अक्षदा लावायच्या, त्यांच्या कपाळाला अक्षदा लावायचा, औक्षण करायचं आणि त्यांचा नमस्कार करायचा। हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि ह्या गुरूंची जर आपण सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही, कारण की हे आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात। आपल्या जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे यांची ते पर्वा करत असतात। म्हणून सगळ्यात पहिले म्हणजे आपले गुरु म्हणजे आपले आई वडील, तर त्यांची सेवा करा। निश्चितच तुम्हाला तुमचे जे गुरु असतील ते भरभरून आशीर्वाद निश्चितच देतील असं म्हटलं गेलेलं आहे। बघा आता दुसरं, जर तुमचं बघा गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी काय करायचं, आपल्या घरामध्ये जे फोटो आहे किंवा मूर्ती आहे आपल्या गुरूंचा, आपण गुरुदक्षिणा घेतलेली आहे तर गुरूंचं नामस्मरण करायचं। त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपल्या घरातल्या देवघरातलं जे मूर्ती असेल त्याच्यावर पंचामृतने किंवा गंगाजलने किंवा आपल्या घरातलं जे पाणी असतं साधं पाणी त्याच्याने अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायची, फोटोला पुसून घ्यायचा आणि नंतर एक पिवळ्या कलरचं कापड एका चौरंगावर किंवा पाटावर मांडायचं आहे। ते मांडून झाल्यानंतर त्याच्यावर स्वच्छ कापड टाकायचं पिवळ्या कलरचं, त्याच्यावरती मूर्ती स्थापित करायची। मूर्ती स्थापित करत असताना त्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर आपल्या गुरूंची मूर्ती स्थापित करायची। गुरूंची मूर्ती स्थापित झाल्यानंतर त्यांना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावायचा। चंदनाचा किंवा तुम्ही चंदनाचा लावायचा, अष्टगंधाचा लावायचा किंवा हळदीचा लावायचा, असा टिळा लावायचा आहे। त्यांना तुमच्या घरामध्ये जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं आहे। धूप दीप अगरबत्ती त्यांना ओवाळायचे आहे, आरती म्हणायची आहे। त्या ठिकाणी पिवळ्या कलरची फुलं किंवा प्रसाद गोड प्रसाद करून ठेवायचा आहे। नंतर एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे। हा अखंड दिवा लावून ठेवायचा आणि आपल्या गुरूंचा नामस्मरण करायचं। आता मी जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगते, त्यामुळे दुसरा भाग सुद्धा नक्कीच बघा। श्री स्वामी समर्थ।